राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षामध्ये ही व्हिडिओ जास्तीत जास्त शाहूप्रेमींच्याकडे व प्रत्येक मराठी माणसाकडे पोहोचेल अशी कृपया 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 काळजी घ्या. शेअर करा, लाईक करा आणि कमेंटही लिहा की जय शाहू म्हणून. दी आयकॉन्स ऑफ राजर्षी शाहू. खरंच महाराजांनी उन्यापुऱ्या फक्त 28 वर्षाच्या कारकिर्दीत या महाराष्ट्रालाच नव्हे तर अखंड भारताला कसली एक एक व्यक्तिमत्व बहाल केलीत हे विचार करत बसलं की खरोखर हव्याक व्हायची पाळी येते. त्यापैकीच एक नारायण श्रीपती राजहंस. आता बघा ते कुठले, संस्थान कुठं, त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे 26 जून 1874 साली राजर्षी शाहूंचा जन्म झाला आणि योगायोगानं बालगंधर्वांची जन्मतारीख ही 26 जूनच आहे, पण जन्म आहे तो 1888चा आहे. म्हणजे राजर्षी शाहूंचा जन्म 1874, त्याने जे दत्तक गेले ते साल आहे 84 आणि राजसूत्र हातात घेतलीत ते आहे 1894 आणि 1894 नंतर म्हणतो मी 1904 साली म्हणजे त्यावेळी अवघे नारायण श्रीपती राजहंस हे फक्त नारायणराव 16, 17, 18 वर्षाचे होते आणि कोल्हापूरमध्ये पंडितांचा वाडा, गुरु महाराजांचा वाडा हा फार प्रसिद्ध आहे की जिथलं सांस्कृतिक वैभव एकेकाळी म्हणजे तुम्हा लोकांना सांगायला खूप आनंद वाटतो की मी स्वतः आजमावलेला आहे. मग वेदशास्त्र संपन्न जेरे शास्त्रींची व्याख्यानं असू द्यात, सिन्नरकर बुवांची कीर्तन असू द्यात, म्हणजे प्रवचन, कीर्तन, गीतेवरची सगळी व्याख्यानं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमपूज्य दत्ताबाळ यांची 2-3 व्याख्यानं देखील मी तिथं स्वतः माझ्या वडिलांच्या बरोबर जाऊन ऐकलेली आहेत. खरं तर त्यातल्या एकच स्मरणात आहे माझ्या, त्या व्याख्यानाचं नावच एवढं भयानक होतं की रक्त हा एक वाहता आत्मा आहे. म्हणजे अशी सगळी व्याख्यानाची सांस्कृतिक, पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक सगळ्या किंबहुना परत शास्त्रीय गायन, भजन, कीर्तन त्या पंडितांच्या वाड्यात होत असे. आणि या वाड्यामध्येच नारायणरावांचं गाणं तिथं आयोजित केलं होतं. त्यांची 2 गाणी त्यामध्ये होणार होती आणि स्वतः सरकारस्वारी म्हणजे स्वतः शाहू महाराज ते ऐकायला समोर आले होते त्यावेळी. आणि अवघ्या वयाच्या 30-31व्या वर्षाचे राजर्षी शाहू म्हणजे राजसूत्र हातात घेऊन अवघी 10-11 वर्ष झाली होती, पण निरीक्षण शक्ती महाराजांची इतकी कमालीची होती, इतकी कमालीची की नारायणराव समोर गायला उभा केले आणि नारायणरावांचं गाणं चालू झालं. नारायणरावने 2ही गाणं केलीत. 2ही गाणी अत्यंत व्यवस्थितपणे सादर झालीत आणि रसिकांची भरपूर दाद देऊन गेले. पण त्यातला एक अत्यंत गुणग्राहकता असणारा जो काय रसिक राजा बसलेला होता, रसिक राजा कुणाला म्हणावं, खरोखर ही गोष्ट तुम्हाला या पुढच्या उदाहरणातून लक्षात येईल की खरोखर महाराज ऐकता 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 नारायणरावांच्याकडे बघत होते. अरे बापरे, 16-17 वर्षाचा मुलगा गातोय, छान गातोय, छान गातोय. आणि अचानक त्यांच्या एक लक्षात आली गोष्ट की हा उजव्या बाजूला जरा पेटीवाल्याचा सूर घेताना कणतोय, उजव्या बाजूला कणतोय म्हटल्यानंतर ते ऐकलं महाराजांनी, ऑब्झर्व केलं नीट आणि समारंभ झाल्यानंतर त्याला बोललं, अरे बाबा तू उजव्या हाताला सारखा असा उजवा कान असा जवळ का घेतोस, पेटीवाल्याच्या मान का तिरकी करतोस. त्यावेळी त्यांनी सांगितलं की माझ्या कानात थोडंसं महाराज मला ऐकू कमी येते, जरा फॉल्ट आहे आणि कानात काहीतरी तक्रार असून तिथल्या काय अवयवांचं काहीतरी म्हणजे पडदे वगैरे काय असतील ते डिटेल्स काय त्यांनी सांगितलेलं नाहीत, पण कानात काहीतरी खरं फॉल्ट होता, त्यांना ऐकताना वगैरे त्रास व्हायचा. आणि हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी त्याच्या स्वरावर इतक्या अगोदरच खुश होते की ताबडतोब त्याला एक लेटर दिलं. नारायणरावांना लेटर दिलं आणि नारायणराव थेट गेले ते मिरजेला. त्यावेळी वॉन्डलेस नावाचे फार मोठे वैद्य होते,
ते देखील त्यांचे आणि महाराजांचे संबंध देखील आपण एका गोष्टीत घेऊया. म्हणजे माणूस ज्याच्याकडे कौशल्य आहे, ज्याच्याकडे काहीतरी एक कलाकुसर आहे, ज्याच्याकडे काहीतरी म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचं स्किल आहे, त्या कौशल्य असणाऱ्या माणसाला राजर्षी शाहूंचा हस्तस्पर्श जर का झाला तर ती माणसं केवढी मोठी काम करून गेलीत. आजही आपण बघतोय की मिरजेमध्ये मेरी वॉन्डलेस हॉस्पिटल हे फार प्रख्यात आहे. ते वॉन्डलेस हे राजर्षी शाहूंचे म्हणजे तसे स्नेहीच होते. त्यांना पत्र दिलं की कृपया या माणसाचा बाबा गळा खूप छान आहे, गायतो खूप छान, पण ह्याच्या कानात जरासा काहीतरी नादुरुस्त आहे, तर कृपया त्याच्यावर उपचार करावे, कृपया या गायकावर उपचार करून त्याच्या कानातला जो काही दोष आहे तो नष्ट करावा, अशा पद्धतीचं लेटर दिलं. तिथं झालं. पण सगळ्यात यातली एक खुबी महाराजांची लक्षात घेतली पाहिजे. इथं महाराजांनी खरं म्हणजे इतकं सुनियोजित पद्धतीनं बालगंधर्वांची जी काही सोय केली होती ती मिरजेमध्ये खरं म्हणजे त्या दवाखान्यात देखील महाराज करू शकले असते ती सोय. तिथं राहायला काही क्वार्टर्स होत्याच, पण या माणसानं पुढं नाटकात जावावं असं महाराजांच्या मनात होतं. त्यामुळं महाराजांनी काय केलं, त्यांची सोय मिरजेला जी काही किर्लोस्करांची कंपनी होती, नाटक कंपनी, त्या नाटक कंपनीमध्ये केली. आता बघा, मुळात तयार गळ्याचा गायक आणि त्याला राहायला जागा दिल्या किर्लोस्करांच्या त्या नाटक कंपनीत, म्हणजे झालं एकूण. म्हणजे इकडं उपचार होत होते, इकडं नाटकाचे संस्कार होत होते, त्यांना नाटकाचा विशेष नाद होताच. पण प्रत्यक्ष नाटक कंपनीत राहण्याचा योग आला, मग काय विचारता. ते किर्लोस्कर कंपनीतील कैलासवासी आप्पासाहेब यांनी घालून दिलेली शिस्त, टापटिपीची राहणी, नटाचं जीवन कसं असतं, या गोष्टीचा सारा विलक्षण परिणाम या व्यक्तिमत्वावर झाला. आणि हे नारायण श्रीपती राजहंस त्यानंतर कंपनीतच राहून काय, त्याच कंपनीला ऐन वेळेला की नाही, गंमत सांगतो की गोरे नावाचे कलाकार नाटक कंपनी सोडून गेले होते आणि स्त्री पार्टीची जरुरी होती, आणि याच सुमारास नेमकं ते स्त्री पात्र अतिशय व्यवस्थितपणे वटवून नंतर ते नाटक कंपनीचे झाले आणि महाराष्ट्राला बालगंधर्व असा एक वेगळा मिळून गेला. या सगळ्याच्या मागं अतिशय सूक्ष्म, ज्याला आपण म्हणतो की आजकाल मायक्रो लेवलवर प्लॅनिंग करणारा असा राजा कोण होता, तर तो राजर्षी शाहू आहे. ज्यानं म्हणजे महाराष्ट्रालाच नव्हे म्हणतो मी, भारताच्या गायकी परंपरेला, नाट्य परंपरेला, अभिनय परंपरेला, रंगभूमीला एक वेगळं एक रत्न बहाल केलं, ते म्हणजे बालगंधर्व. आता का नाव सांगायची पाळी होते की त्यांचं नाव नारायण श्रीपती राजहंस होतं, पण या सगळ्याच्या मागं त्या सगळ्यांना एक अतिशय आधार देणारा, पुरस्कर्ता, एक हस्तस्पर्श देणारा माणूस कोण असेल तर ते राजर्षी शाहू महाराज. म्हणूनच मला म्हणावं वाटतं की मुजरा मानाचा शाहिराचा महाराष्ट्र भूच्या चरणा, मुजरा मानाचा माझा, मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना, शाहू महाराजांना करवीर छत्रपतीना, मुजरा मानाचा माझा, मुजरा मानाचा माझा. खरोखर या राजर्षी शाहूंच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मशताब्दी महोत्सवात म्हणजे 150 वर्ष झाली आता, या निमित्तानं आपण आज जर का हा पार्ट आवडला असेल तर तो आपण जास्तीत जास्त शेअर करावा. आणि राजर्षींनी किती आयकॉन केले, म्हणजे माणसं उगाच मोठी होत नाहीत, त्यांनी माणसं मोठी केलीत. म्हणूनच राजर्षींचं नाव हे अजरामर राहील, यावतचंद्र दिवाकरू राहील, अशा पद्धतीचं एक निवेदन या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी शाहू जन्मशताब्दी वर्षात करावं वाटतं. जय राजर्षी शाहू.